शोल्डर किंवा गळा आहे तो का उतरतो ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. वेस्टबद्दल डिस्कशन करणार आहोत. खूप सारे क्लायंट्स असतात ज्यांना ना परफेक्शनपेक्षा सॅटिस्फॅक्शन आहे ते खूप महत्त्वाचं असतं. यामध्ये कसं होतं, काही काहींना ब्लाऊज आहे तो एकदम टाईट किंवा काही काहींना ब्लाऊज आहे तो थोडा कम्फर्टेबल, लूज पण नाही पण कम्फर्टेबल असा हवा असतो. सो शेवटी आहे तो क्लायंटच्या कम्फर्टनुसार आपल्याला ब्लाऊजचं आहे ते फिटिंग करावं लागतं. मग आपण काय करतो, जर समजा एखाद्या क्लायंटचं वेस्ट आहे ते 30 असेल किंवा 28 असेल, तर त्यामध्ये समजा आपण अर्धा इंच किंवा 1 इंच एवढं जर लूजिंग दिलं, हा वाला पोर्शन आहे तो लूज ठेवला, तर ऑटोमॅटिकली त्याचा पुरा जो काही इफेक्ट आहे तो शोल्डरवर पडतो. कारण हा ब्लाऊज इथं जर लूज ठेवला आणि चेस्टमध्ये लूज ठेवला तर किंवा मुवमेंट करेल तेव्हा हा वाला ब्लाऊज आहे तो उचलला जातो व हा वाला जर उचलला तर हा पोर्शन आहे तो ऑटोमॅटिकली खाली पडतो. मग त्यासाठी आहे ते क्लायंटला तुम्ही जेव्हा काही फिटिंग करून द्याल त्यामध्ये अर्धा इंच 1 इंच एवढं लूजिंग न ठेवता फक्त आहे ते 0.25 किंवा 0.30 एवढं लूजिंग ठेवा, जेणेकरून त्यांचा कम्फर्ट पण राहील व त्यांना आहे तो ब्लाऊज उचलला जाणार नाही व शोल्डर आहे तो पडला जाणार नाही.